सोपाऱ्यामध्ये त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत। 250 कोटी रुपये त्याकरता आपण देतो। याकरता आमच्या राजनजींनी महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती, ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमच्या खासदार साहेबांनी देखील मोठा पाठपुरावा केला आणि त्यासोबत आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी नालासोपारा पश्चिम आणि वसई रोड पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी करणार आहोत। विरार पश्चिम मध्ये 65 कोटी रुपयाचा ITI आपण तयार करतो, ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल, त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बदलण्याचं काम आम्ही करतो। आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरांसारख्या योजना दिल्या, सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज मुबलक आलं पाहिजे, प्रत्येक शहरामध्ये भुयारी गटार योजना असली पाहिजे, सांडपाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे, STP असलं पाहिजे। जवळजवळ 50,000 कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे। आता आपण देहरजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत। यासोबत या सगळ्या MMR रिजन करता शिलार आणि पोशीर अशा पद्धतीचे 2 नवे त्या ठिकाणी डॅम आपण तयार करतो। मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये MMR रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू। आज आपल्याला माहिती आहे वसईमध्ये जो हरित पट्टा आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे। निश्चितपणे आपण ते करणार आहोत। किनारपट्टीच्या कोळीवाड्यांचं संरक्षण, त्याचं सर्वेक्षण करून तिथल्या घरांचा प्रश्न आपण सोडवणार आहोत आणि यासोबत मोदीजींमुळे आज मलनिस्सारणाकरता वसई रोड पश्चिम आणि नालासोपारा पश्चिम या ठिकाणी 819 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत। पाणी पुरवठा योजनेकरता 494 कोटी, सूर्या पाणी पुरवठा योजना 109 कोटी, सूर्या टप्पा 3 270 कोटी, नालासोपारा पूर्व पश्चिम आणि नवघर माणिकपूर भुयारी गटार योजना 1250 कोटी। यासोबत या ठिकाणी क्रीडा संकुलाला 68 कोटी, बस डेपोला 22 कोटी। मोठ्या प्रमाणात विकासाची कामं आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि बंधू भगिनींनो काही तुम्ही चिंता करू नका। आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे। आता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन परिवर्तन करणार आहोत। हे खरं आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, पण एक लक्षात ठेवा शेर अकेला ही काफी होता है, झुंड में तो अक्सर गीदड़ जाते हैं, झुंड में तो अक्सर गीदड़ आते हैं, शेर अकेला ही काफी होता है। ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची, ही युती काफी आहे। या युतीच्या माध्यमातून आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला लुटलं, ज्यांनी आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं, आता त्यांना आपण उखडून फेकणार आहोत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य, तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत। बंधू भगिनींनो